उत्पादन संस्थेच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची संकल्पना आपण समजावून घेणार आहोत, प्राप्ती किंवा ज्याला इंग्रजीमध्ये रेव्हेन्यू असं म्हणतात. ओके. आता रेव्हेन्यू ही संकल्पना जी आहे, ती संकल्पना आपण बऱ्याच वेळेला थोडी वेगळ्या अर्थानं वापरतो. ओके. म्हणजे रेव्हेन्यू आपण साधारणपणे एखाद्या कंपनीचा रेव्हेन्यू किंवा प्राप्ती याला आपण नफ्याच्या अर्थानं वापरतो. पण नफा आणि प्राप्ती या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. ओके. एखादी उत्पादन संस्था किंवा कंपनी एखाद्या वस्तूचे एखाद्या वस्तूची किंमत ठरवते आणि त्या किमतीला ती वस्तू विकत असते. ओके. समजा एक छोटीशी कंपनी आहे किंवा तुमची स्वतःची एक छोटीशी उद्योग संस्था आहे. ओके. ज्याच्यामध्ये तुम्ही एक विशिष्ट वस्तू तयार करत आहात आणि विकत आहात मार्केटमध्ये. त्या वस्तूची किंमत समजा एक ₹10 आहे. ओके. त्या वस्तूची किंमत समजा ₹10 आणि ₹10 असताना तुम्ही त्या वस्तूचे महिन्याला समजा एक महिन्याला नको आपण रोजचे घेऊया. दिवसाला समजा तुम्ही एक एक 60 नग विकत आहात. ओके. दिवसाला समजा एक 60 नग विकत आहात त्या वस्तूचे आणि एका नगाची किंमत ₹10. तर तुमच्या कंपनीचा दिवसभराचा रेव्हेन्यू हा 10 गुणिले 60 ओके. म्हणजे ₹600 एवढा होतो. ओके. थोडक्यात रेव्हेन्यू म्हणजे काय? तर उत्पादन संस्था विशिष्ट किमतीला जी नगसंख्या विकत असते, त्या नगसंख्येला किमतीनं गुणला असता मिळणारी रक्कम म्हणजे प्राप्ती. आता ही संकल्पना नफ्यापेक्षा वेगळी आहे तुमच्या लक्षात आलं असेल. नफा म्हणजे काय? तर या प्राप्तीतून ज्यावेळेला आपण खर्च वजा करतो, त्यावेळेला शिल्लक राहणारा नफा असतो. इथं आता या किमतीमध्ये खर्च पण समाविष्ट आहे, नफा पण समाविष्ट आहे. ओके. म्हणजे उदाहरणार्थ या ₹10 किमतीमध्ये कदाचित ₹8 उत्पादन खर्च असेल आणि ₹2 नफा असेल. बरोबर ना? असं जर असेल तर ह्या जो एकूण काही खर्च असेल या 60 नगांचा, तो या प्राप्तीमधनं वजा केला की एकूण नफा उपलब्ध होतो. ओके. त्यामुळे नफा आणि प्राप्ती या 2 वेगळ्या संकल्पना आहेत. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आपण प्राप्ती म्हणजे काय हे आज पाहणार आहोत. ओके. आता आपण थोडक्यात समजावून घेतलंच आहे. परंतु या प्राप्तीचे प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आणि त्याच्या वक्रांच्या संदर्भातलं आपल्याला विश्लेषण थोडक्यात पाहायचं आहे. प्राप्ती म्हणजे काय आपण थोडक्यात समजावून घेऊया. ओके. प्राप्ती म्हणजे काय? रेव्हेन्यू ऑफ अ फर्म इज इट्स मनी रिसिप्ट फ्रॉम द सेल ऑफ इट्स प्रोडक्ट इन अ गिवन पिरियड. ओके. प्राप्ती म्हणजे काय किंवा रेव्हेन्यू म्हणजे काय? तर एखाद्या उत्पादन संस्थेनं एका विशिष्ट कालावधीमध्ये गिवन पिरियड एका विशिष्ट कालावधीमध्ये जी काही विक्री केली असेल, जी काही विक्री केली असेल त्यापासून उपलब्ध झालेल्या मनी रिसिप्ट, त्यापासून उपलब्ध झालेल्या पैशा स्वरूपातील उपलब्ध झालेले रकमा. ओके. म्हणजे प्राप्ती. ओके. म्हणजे या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे विशिष्ट कालावधी महत्वाचा आहे. प्राप्ती संकल्पना ही फ्लो कन्सेप्ट असल्यामुळे, प्रवाही संकल्पना असल्यामुळे त्याला आपल्याला एक विशिष्ट कालावधी विचारात घ्यावा लागतो. 1 दिवस, 1 आठवडा किंवा 2 दिवस, 1 पंधरवडा, 1 महिना, 3 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष काय असेल तो. पण एक विशिष्ट कालावधी विचारात घ्यावा लागतो. त्या विशिष्ट कालावधीमध्ये त्या उत्पादन संस्थेनं जो काही सेल केला असेल, म्हणजे जी काही विक्री केली असेल, नगसंख्या विकली असतील, 10 नग विकले, 20 नग विकले, 100 नग विकले, 1000 किंवा 1,00,000 नग विकले, त्यापासून तेवढे नग विकल्यानंतर जी काही रक्कम, पैशा स्वरूपातील जी काही रक्कम त्या उत्पादन संस्थेकडे गोळा झाली, त्या रकमेला त्या उत्पादन संस्थेची प्राप्ती किंवा रेव्हेन्यू असं म्हणतात. ओके. आता या रेव्हेन्यूच्या किंवा प्राप्तीच्या या सर्वसामान्य व्याख्येवरून आपल्याला त्याचा एक फॉर्म्युला बनवता येतो. प्राप्ती बरोबर म्हणजे रेव्हेन्यू बरोबर प्राइस गुणिले प्रॉडक्ट. प्राप्ती बरोबर वस्तूची किंमत गुणिले वस्तूची नगसंख्या. ओके. प्राप्ती बरोबर वस्तूची किंमत गुणिले वस्तूची नगसंख्या. अशा प्रकारे आपल्याला त्याचं सूत्र बनवता येतं. त्यामुळे मगाशी आपण सुरुवातीला जे बघितलं की एखाद्या वस्तूची आपल्याला किंमत माहिती असेल, मगाच्या उदाहरणामध्ये आपण 10 घेतली, गुणिले किती वस्तू विकल्या तर 60. एका दिवसामध्ये 60 विकल्या, म्हणजे एका दिवसभराची प्राप्ती किती? 10 गुणिले 60 बरोबर ₹600. येतं लक्षात? त्यामुळे याचा सर्वसामान्य फॉर्म्युला किंवा सूत्र बनवता येतं. प्राप्ती बरोबर वस्तूची किंमत गुणिले वस्तूची नगसंख्या. ओके. आता वस्तूची किंमत जी ठरते ती नेहमी प्राइस आणि प्रॉफिट यांच्यामधनं ठरत असते. त्यामुळे ही जी एकूण जो रेव्हेन्यू आहे, हा एकूण रेव्हेन्यू कॉस्ट आणि प्रॉफिट यांच्यामध्ये विभागता येतो.
त्यामुळे प्राप्ती बरोबर कॉस्ट अधिक प्रॉफिट असं पण म्हणता येतं. उत्पादन प्रक्रियेचा खर्च अधिक उत्पादन प्रक्रियेमधून अपेक्षित असणारा नफा, या दोघांची बेरीज म्हणजेच पुन्हा प्राप्ती असंही म्हणता येतं. बरोबर आहे. म्हणजे आपल्या मगाच्या उदाहरणामध्ये 600 रुपये आपण प्राप्ती असं जे म्हटलं, त्यामध्ये कदाचित ते 600 रुपये जे कंपनीला मिळालेले आहेत, उत्पादन संस्थेला मिळालेले आहेत, त्यातले कदाचित एक 500 रुपये खर्च असेल आणि 100 रुपये नफा असेल. तर 500 अधिक 500 खर्च अधिक 100 रुपये नफा बरोबर रेव्हेन्यू. आणि त्यामुळे आपल्याला याच्या आधारे प्रॉफिटचं पण सूत्र काढता येतं. ते म्हणजे काय, तर प्रॉफिट बरोबर हा कॉस्ट पलीकडे गेला तर प्रॉफिट बरोबर रेव्हेन्यू वजा कॉस्ट. ओके, नफा बरोबर प्राप्ती वजा खर्च किंवा प्राप्ती वजा खर्च म्हणजेच नफा. अशा प्रकारे याचं सूत्र देखील आपण बनवू शकतो. ओके, त्यामुळे नफ्याचा आणि प्राप्तीचा संबंध आहे, पण नफा आणि प्राप्ती या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. ओके, रेव्हेन्यूच्या अनुषंगाने 3 महत्वाच्या संकल्पना वापरल्या जातात, त्या आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायच्या आहेत. जसं आपण खर्चविषयक संकल्पनामध्ये एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च अशा 3 संकल्पना बघितल्या, तशा इथं प्राप्तीच्या अनुषंगाने 3 महत्वाच्या संकल्पना वापरल्या जातात, की ज्या पुढे जाऊन आपल्याला उत्पादन संस्थांच्या संतुलनाच्या विश्लेषणामध्ये वापरायच्या आहेत. ओके, त्यामुळे या 3 संकल्पना कोणत्या आहेत, तर पहिली संकल्पना आहे एक टोटल रेव्हेन्यू म्हणजे एकूण प्राप्ती. आणि आत्ता आपण यापूर्वीचं सूत्र बघितलंय, यापूर्वीचं आपण जे सूत्र बघितलंय हे एकूण प्राप्तीचं सूत्र आहे. एकूण प्राप्ती म्हणजे काय, सम टोटल ऑफ मनी रिसिव्ड फ्रॉम द सेल ऑफ गिवन आउटपुट. दिलेलं उत्पादन विकल्यानंतर, विशिष्ट कालावधीमध्ये दिलेलं उत्पादन विकल्यानंतर जे काही एकूण मनी रिसिप्ट, एकूण पैशा स्वरूपात जे काही उत्पन्न पैशा स्वरूपात जे काही रक्कमा उपलब्ध होतात त्यालाच प्राप्ती किंवा उत्पन्न असं म्हणतात. ओके, त्यामुळे एकूण प्राप्ती बरोबर काय, मगाचं जे सूत्र आहे तेच, एकूण प्राप्ती बरोबर किंमत गुणिले उत्पादन नगसंख्या जी काही विकली असेल ती मार्केटमध्ये. ओके, प्राप्तीचा विचार करत असताना आपण ही अशी उत्पादन नगसंख्या विचारात घेतो की जी मार्केटमध्ये प्रत्यक्षात विकली गेलेली आहे. ओके, जी काय मार्केटमध्ये प्रत्यक्षात विकली गेलेली आहे तीच नगसंख्या आपण विचारात घेतो. त्यामुळे एकूण प्राप्ती बरोबर काय, तर किंमत गुणिले नगसंख्या. आपल्या मगाच्या उदाहरणामध्ये 600 ही एकूण प्राप्ती आहे. ओके, 600 एकूण प्राप्ती आहे. त्यानंतर दुसरी संकल्पना आहे सीमांत प्राप्ती, मार्जिनल रेव्हेन्यू. जसं आपण सीमांत खर्च ही संकल्पना बघितली, तशीच ही सीमांत प्राप्ती ही संकल्पना आहे. सीमांत प्राप्ती म्हणजे काय, तर विकलेल्या एकूण नगसंख्येमध्ये एका विकलेल्या नगाची भर पडल्यामुळे एकूण प्राप्तीमध्ये जी भर पडते तिला सीमांत प्राप्ती असं म्हणतात. ओके, व्याख्या अगदी व्यवस्थित नीट समजावून घ्या. विकलेल्या एकूण नगांमध्ये एका विकलेल्या अधिक नगाची भर पडते तेव्हा एकूण प्राप्तीमध्ये जी भर पडते तिला सीमांत प्राप्ती असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ सीमांत प्राप्ती ही संकल्पना आपण उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजावून घेऊया. ओके, आपल्या मगाच्या उदाहरणामध्ये ओके इथं आता एकूण प्राप्ती किती आहे, 600 रुपये एकूण प्राप्ती आहे, बरोबर ना. ही एकूण प्राप्ती 600 रुपये, ठीक आहे, 600 रुपये एकूण प्राप्ती आहे. किती नग विकले, 60 नग विकले. ओके, 60 नग विकल्यानंतर 600 रुपये प्राप्ती झाली. ओके, ही आहे टोटल रेव्हेन्यू. ह्या टोटल रेव्हेन्यू किंवा एकूण प्राप्ती असं म्हणतात. ओके, आता ह्या 60 नगांमध्ये 61वा नग विकला, अधिक 1 61वा नग विकला. आणि हा 61वा नग विकल्यानंतर या एकूण प्राप्तीमध्ये समजा एक 10 रुपयाची किंवा 12 रुपयाची भर पडली. म्हणजे पहिले 600 होते, ओके, त्याच्यामध्ये अधिक 12 रुपयाची भर पडली, एकूण झाली 612. ओके, हा अधिकचा एक नग विकल्यामुळे एकूण प्राप्तीमध्ये जी भर पडली ती जी भर पडली तिलाच सीमांत प्राप्ती असं म्हणतात. म्हणजे या उदाहरणामध्ये सीमांत प्राप्ती 12 रुपये. येतं लक्षात, एकदम सोपं आहे. सीमांत प्राप्ती म्हणजे काय, तर एकूण जे नग विकलेले आहेत, एकूण नग विकल्यामुळे जी एकूण प्राप्ती झालेली आहे त्या एकूण प्राप्तीमध्ये एक अधिक नग विकल्यामुळे जी भर पडतीये, एक अधिक नग विकल्यामुळे ती भर म्हणजेच सीमांत प्राप्ती. इथं आता पहिली सीमांत एकूण प्राप्ती होती 612, त्याच्यामध्ये 12 रुपयाची भर पडली, त्यामुळे वरचे 12 रुपये म्हणजे सीमांत प्राप्ती आहे. येतं लक्षात, त्यालाच आपण सीमांत प्राप्ती असं म्हणतो. ओके, ओके, मार्जिनल रेव्हेन्यू असं म्हणतो. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे सरासरी प्राप्ती. सरासरी प्राप्ती म्हणजे काय, तर एकूण प्राप्ती भागिले नगसंख्या.
जी काय एकूण प्राप्ती असेल त्याला नगसंख्येनं भागलं की सरासरी प्राप्ती उपलब्ध होते. म्हणजे आपल्या मगाच्या आपल्या उदाहरणामध्ये आपण जर या नगसंख्येला आपली एकूण प्राप्ती किती आहे? एकूण प्राप्ती 600 आहे. ओके, 60 नग विकल्यानंतरची एकूण प्राप्ती 600 आहे. त्याला एकूण नगसंख्येनं भागलं, कितीनं? 60 न भागलं, 6 10 60, तर 10 ही सरासरी प्राप्ती आहे. ओके, ॲव्हरेज रेव्हेन्यू. ओके, आणि 12 ही ते मार्जिनल रेव्हेन्यू आहे, सीमांत प्राप्ती आहे, MR 12 सीमांत प्राप्ती. ओके, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मार्जिनल रेव्हेन्यू MR असं म्हणतो. आणि सरासरी प्राप्ती म्हणजे ज्याला आपण ॲव्हरेज रेव्हेन्यू सरासरी प्राप्ती असं म्हणतो, AR असं म्हणतो. ओके, हा सरासरी प्राप्ती कशी मिळते? ते एकूण प्राप्तीला नगसंख्येनं भागला असता जी प्राप्ती मिळते त्याला सरासरी प्राप्ती असं म्हणतात. इथं आता या उदाहरणामध्ये 61 नग विकले असं जर आपण विचारात घेतलं, 61 नग विकले असं जर आपण विचारात घेतलं, तर इथे आता एकूण प्राप्ती किती आहे? एकूण प्राप्ती बरोबर 612 बरोबर आहे, भागिले एकूण नग किती झाले? 61 बरोबर आहे. मग 612 भागिले 61 किती येतात? ओके, 600, एक मिनिट, 612 भागिले 61, ओके, 10.3 नाही, 10.4, ओके, 10.4 येतात. ही सरासरी प्राप्ती आहे. येतं लक्षात? त्यामुळे सरासरी प्राप्तीचा फॉर्म्युला काय बनतो? तर टोटल रेव्हेन्यू भागिले क्यू म्हणजे सरासरी प्राप्ती. ओके, या प्राप्ती संदर्भातल्या आपण महत्त्वाच्या संकल्पना बघितल्या आहेत. ओके, आता उदाहरणाच्या सहाय्याने आपण हे समजावून घेऊया. ओके, इथं आता एक उदाहरण घेतलंय ज्याच्यामध्ये आपण टोटल रेव्हेन्यू म्हणजे एकूण प्राप्ती, MR म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे सीमांत प्राप्ती, आणि AR म्हणजेच सरासरी प्राप्ती ॲव्हरेज रेव्हेन्यू या संकल्पना मांडल्यात. इथे प्राईजच्या वेगळ्या कन्सेप्ट दिल्यात, 10 9 8 7 6 5 4 3 वगैरे वगैरे. प्राईज जसजशी वस्तूची किंमत जसजशी कमी कमी होत जाते तसतशी वस्तूची विक्री नगसंख्या वाढत जाते. 10 रुपये किंमत असताना 1 नग विकला जातो, 9 रुपये किंमत असताना 2 नग विकले जातात, 8 रुपये किंमत झाली की 3 नग विकले जातात. जसजशी किंमत कमी कमी होत जाते तसतशी विक्री वाढत जाते. त्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 अशी विक्री होत जाते. या कॉलममध्ये एकूण प्राप्ती दिली. एकूण प्राप्ती कशी मिळते? तर किंमत गुणिले एकूण विक्री नगसंख्या, P गुणिले Q. Q म्हणजे एकूण विक्री नगसंख्या. एकूण नगसंख्येला आपण Q या अक्षरांना दर्शवतो. ओके, त्यामुळे P गुणिले Q म्हणजेच एकूण TR म्हणजे टोटल रेव्हेन्यू म्हणजे एकूण प्राप्ती. इथं तर एकूण प्राप्ती 10 गुणिले 1 10, 9 गुणिले 2 18, 8 गुणिले 3 अतिरिक्त 24, इथं खरं 24 पाहिजे. ओके, त्यानंतर 7 गुणिले 4 28, 7 चोक 28, 6 गुणिले 5 6 पंच 30, 5 गुणिले 6 5 30, 4 गुणिले 7 28 आणि 3 गुणिले 8 24. ओके, इथे पण 24 पाहिजे, 8 त्रिक 24. ओके, ही रेडीमेड PPT आहे, त्याच्यामध्ये त्या संबंधित व्यक्ती झालेली चूक आहे इथे, ठीक आहे, पण तुम्ही 24 लक्षात घ्या. ओके, तर ही एकूण प्राप्ती आहे. एकूण प्राप्ती कशी काढली आपण? प्राइस गुणिले विक्री नगसंख्या, P गुणिले T. ओके, P गुणिले T हे करून आपण एकूण ही काढली, काय एकूण प्राप्ती काढली. बरोबर. आता एकूण प्राप्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय लक्षात येतं? जसजशी विक्री नगसंख्या वाढत जाते तसे सुरुवातीला एकूण प्राप्ती वाढत जाते, 10 18 24 28 30, आणि एका विशिष्ट क्षणी उंचावर गेल्यानंतर एकूण प्राप्ती पुन्हा खाली येते, 28 24 वगैरे. पुढे जरी विक्री वाढवत नेली तरी ती एकूण प्राप्ती वाढायच्या ऐवजी खाली येते. ओके, त्यामुळे एकूण प्राप्ती बाबतीत काय सांगता येईल? जसजशी विक्री वाढत जाते तसतशी सुरुवातीला एकूण प्राप्ती वाढत जाते, मात्र एका विशिष्ट विक्री नगसंख्येनंतर एकूण प्राप्ती पुन्हा पुन्हा घसरायला लागते, खाली खाली यायला लागते. आता ही आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू, सरासरी प्राप्ती. सरासरी प्राप्ती कशी काढायची? आपण मगाशी फॉर्म्युला बघितला, AR इक्वल टू टोटल रेव्हेन्यू म्हणजे हा जो टोटल रेव्हेन्यू आहे तो डिवायडेड बाय विक्री नगसंख्या Q म्हणजे हा 10, एकूण रेव्हेन्यू 10 भागिले 1 बरोबर 10, 18 भागिले 2 बरोबर 9, बरोबर, 24 भागिले 3 एकूण नगसंख्या बरोबर 8, 28 भागिले 4 बरोबर 7, 30 भागिले 5 बरोबर 6, 5 6 5 संग 30, 30 भागिले 6 नगसंख्या इथं 6 आहे, 6 पंच 30, 5, 28 भागिले 7 7 चोक 28 आणि 24 भागिले 8 3. साधारणतः एकूण सरासरी प्राप्ती ही किमती इतकी येते असं म्हणायला हरकत नाही.
ओके, तुमची किंमत काय आहे त्यावरती अवलंबून असते. ओके, आता इथं आपण AR किंवा सरासरी प्राप्ती कशी काढली, तर आपण एकूण प्राप्तीला नगरसंख्येने भागलं. एकूण प्राप्तीला नगरसंख्येने भागलं की आपल्याला सरासरी प्राप्ती मिळते. सरासरी प्राप्तीच्या बाबतीत काय सांगता येईल, जशी विक्री वाढत जाते तशी सरासरी प्राप्ती सातत्याने घटतच जाते. एकूण प्राप्तीच्या बाबतीत आपण काय बघितलं, एकूण प्राप्तीमध्ये सुरुवातीला वाढत जाते आणि मग कमी येते एकूण प्राप्ती. सरासरी प्राप्ती असं नाही, सरासरी प्राप्ती सातत्याने घटतच जाते. तुम्ही जसे विक्री नगरसंख्या वाढवत जाल तशी सातत्याने ती घटत जाते. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट आहे MR, सीमांत प्राप्ती. सीमांत प्राप्ती म्हणजे काय, सीमांत प्राप्ती म्हणजे एकूण प्राप्तीमध्ये पडलेली एक नग विकल्यामुळे पडलेली भर. ओके, आता सुरुवातीला पहिला नग ज्यावेळेला विकला त्यावेळेला एकूण प्राप्ती होती 10 रुपये, 10 एक 10, एकूण प्राप्ती 10 आहे. ओके, आता दुसरा नग ज्यावेळेला विकला त्यावेळेला एकूण प्राप्ती झाली 18. ओके, दुसऱ्या नगा एकूण प्राप्ती झाली 18. एकूण प्राप्तीमध्ये भर किती पडली, पहिल्या 10 मध्ये भर कितीची पडली, 8ची पडली. ओके, त्यामुळे इथं सीमांत प्राप्ती झाली 8. ओके, त्यानंतर तिसरा नग विकल्यानंतर इथं अजून एक, पहिले 2 नग विकले. ओके, आता आणखीन एका नगाची भर पडली. आणखीन एका नगाची भर पडल्यानंतर प्राप्ती झाली 27. ओके, मग कितीची भर पडली, बरोबर, सॉरी 27 नाही 24 आहे, 24 आहेत, मग अशी म्हटलं मी तुम्हाला 24 आहेत. तर कितीची भर पडली, 18 मध्ये कितीची भर पडली, एक नग जादा विकल्यामुळे. पहिले 2 नग तर विकलेच आहे, याच्याप्रमाणे हे 2 नग इथे पण 2 नग विकले, पण 2च्या पेक्षा एक जादा नग विकला, 3 नग विकले. 3 नग विकल्यामुळे एकूण प्राप्तीमध्ये पहिली 2 नग विकले असता 18 रुपये होती, आता मात्र तिसरा नग जादा विकल्यामुळे 27 झाली. म्हणजे भर कितीची पडली, तर 6 रुपयांची पडली, बरोबर आहे. त्यानंतर इथे चौथा 4 नग विकले. ओके, 7 रुपये किंमत असताना 4 नग विकले, 3 नग विकले 27 रुपये होते, चौथा नग विकल्यानंतर किती 28, सॉरी 24 होते, किती आता झाली 28 झाली. म्हणजे एकूण प्राप्तीमध्ये 24 मध्ये कितीची भर पडली, 4ची भर पडली. त्यामुळे MR किंवा सीमांत प्राप्ती 4. या पद्धतीनं पुढचे नग 5 नग विकले, म्हणजे पूर्वी 4 नग विकत होतो, आता 5 नग विकले. 4 मध्ये एका नगाची भर पडली, पण एका नगाची भर पडल्यानंतर एकूण प्राप्ती वाढली, 30 झाली, बरोबर ना. 30 झाल्यानंतर इथं काय झाली, एकूण प्राप्तीमध्ये भर कितीची पडली, 2ची पडली, त्यामुळे सीमांत प्राप्ती 2. अशा प्रकारे 2, 0, -2, -4. इथे काय होतंय, 30 मध्ये कितीची भर पडली, भर नाही पडली, 2 कमी झाले म्हणून इथं -2. इथेच 8 नग विकले, म्हणजे एक जादा नग विकल्यामुळे 24 एकूण प्राप्ती झाली. इथे भर नाही पडली 28 मध्ये, तर 4 कमी झाले म्हणून -4. एकूण प्राप्तीमध्ये पडलेली भर -4, म्हणजे सीमांत प्राप्ती -4. आता सीमांत प्राप्तीकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं, तर सीमांत प्राप्ती सुरुवातीला वाढत जाते, बरोबर ना, सॉरी सुरुवातीला सीमांत प्राप्ती कमी 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 होत जाते आणि एका विशिष्ट क्षणी ती 0 होऊन मग पुन्हा ऋण होते, मायनस होते. ओके, तुम्हाला या तिन्ही प्राप्तीच्या तिन्ही संकल्पनांचे वैशिष्ट्य लक्षात आले असतील. एकूण प्राप्ती काय होते, जशी विक्री नगरसंख्या आपण वाढवत जातो तशी सुरुवातीला वाढत जाते आणि मग एकूण प्राप्ती एका विशिष्ट उंचीवर गेल्यानंतर पुन्हा कमी येते. सरासरी प्राप्तीच्या बाबतीत काय म्हणता येतं, सरासरी प्राप्ती सातत्याने कमी कमी होत जाते. आणि सीमांत प्राप्तीचं काय होतं, सीमांत प्राप्ती मात्र सुरुवातीला कमी कमी होत जाते, सुरुवातीपासूनच जशी विक्री नगरसंख्या वाढवली जाते तशी सीमांत प्राप्ती कमी 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 होत जाते आणि मग एका विशिष्ट क्षणी ती 0 होऊन ऋण देखील होते. ओके, याच्या आधारे आपण काही वक्र बघूया. ठीक आहे, हा एकूण प्राप्तीचा वक्र आहे. एकूण प्राप्ती उभ्या अक्षरावर आपण किंमत विचारात घेतली, ओके, आणि आडव्या अक्षरावर नगरसंख्या विचारात घेतली. नगरसंख्या जशी वाढत जाते, ओके, नगरसंख्या जशी वाढत जाते तशी एकूण प्राप्ती सुरुवातीला वाढत जाते आणि नंतर एका विशिष्ट क्षणी उंच जाऊन पुन्हा खाली येते. त्यामुळे एकूण प्राप्तीचा वक्र जो आहे तो उलट्या यू आकाराचा असतो. एकूण प्राप्तीचा वक्र साधारणपणे पसरट उलट्या यू आकाराचा असतो. एकूण प्राप्ती सुरुवातीला जशी विक्री नगरसंख्या आपण वाढवत नेतो तशी सुरुवातीला एकूण प्राप्ती वाढत जाते, मात्र एका विशिष्ट क्षणी पोहोचल्यानंतर ती एकूण प्राप्ती वाढायच्या ऐवजी कमी कमी होत जाते. ओके, त्यानंतर हा जो वक्र आहे हा लाल रंगाचा, हा इथे दिसतोय, हा सरासरी प्राप्तीचा वक्र आहे. सरासरी प्राप्तीचा वक्र काय होतोय, हा इथं हा अक्ष आहे, हा इथे अक्ष आहे. ओके, हा सरासरी प्राप्तीचा वक्र आहे. सरासरी प्राप्तीचा वक्र काय होतोय, सुरुवातीपासूनच कमी 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 होत जातोय, पण तो ऋण होत नाही, तो ह्या अक्षाला कुठेही छेदत नाही, तो असंच कमी 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 होत राहणार, पण तो कधी या अक्षाला छेदणार नाही. मात्र हा सीमांत प्राप्तीचा वक्र आहे. सीमांत प्राप्तीचा वक्र आपल्याला काय दिसतो, तो सुरुवातीला कमी 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 होत जातो. ओके, सुरुवातीपासूनच तो कमी 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 होत जातो आणि एका विशिष्ट क्षणी तो 0 होतो. इथे 0 आहे, बरोबर, एका विशिष्ट क्षणी तो 0 होतो आणि मग तो ऋण होतो. ओके,
इथे आपण हे वक्र मी तुम्हाला काढूनच दाखवतो. ओके, म्हणजे तुम्हाला पटकन व्यवस्थित लक्षात येईल. समजा हा इथे हा अक्ष आहे, हा उभा अक्ष आहे. ओके, हा आडवा अक्ष आहे. ओके, आता इथे समजा आपण सुरुवातीला सीमांत प्राप्तीचा वक्र, एकूण प्राप्तीचा वक्र काढला. एकूण प्राप्तीची पोझिशन आपल्याला काय दिसते, जो इथे विक्री नगसंख्या आहे. ओके, 1 2 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथे इथे प्राइस आहे ती पण 1 2 3 4 5 6 7 8 वगैरे वगैरे. ओके, ते समान अंतरावर आहे तसं गृहीत धरा. आता जसजशी विक्री नगरसंख्या वाढत जाते, हा क्यू आहे आणि ही प्राइस आहे पी. ओके, जशी विक्री नगरसंख्या वाढत जाते तशी सुरुवातीला एकूण प्राप्ती वाढत जाते. ओके, एका विशिष्ट श्रेणी ती खूप होते आणि मग मात्र ती वाढण्याच्या ऐवजी हळूहळू खाली येते. त्यामुळे एकूण प्राप्ती वक्र अशा प्रकारे काय होतो, आपल्याला उलट्या पसरट यू आकारासारखा दिसतो. सीमांत प्राप्तीचं काय होतं, सीमांत प्राप्तीचं काय होतं तर सीमांत प्राप्ती सुरुवातीलाच उच्च असते आणि मग हळूहळू खाली येते, अशा प्रकारे खाली येते. हा सीमांत प्राप्तीचा वक्र आहे, ॲव्हरेज रेव्हेन्यू वक्र. ओके, सॉरी, सरासरी प्राप्तीचा वक्र आहे, सरासरी प्राप्तीचा वक्र आहे. आणि सीमांत प्राप्तीच्या बाबतीत काय होतं, सीमांत प्राप्ती ही सुरुवातीपासूनच कमी कमी होत जाते. ओके, आणि एका विशिष्ट क्षणी ती शून्य होते. इथे शून्य आहे, इथे व्हॅल्यू शून्य आहे या बिंदूपाशी, आणि मग ती ऋण सुद्धा होते. इकडे खाली ऋण संख्या आहेत, -1 -2 वगैरे, आणि मग ती ऋण देखील होते. त्यामुळे सीमांत प्राप्ती वक्र हा एका विशिष्ट क्षणी आडव्या अक्षराला छेदून खाली जातो आणि तो ऋण होतो. ओके, दुसरी एक गोष्ट, सीमांत प्राप्ती वक्र सरासरी प्राप्तीच्या वक्राच्या नेहमी खाली असतो. सीमांत प्राप्ती वक्र सरासरी प्राप्ती वक्राच्या नेहमी खाली असतो. ओके, या उदाहरणामध्ये आपण आपल्या मागच्या उदाहरणामध्ये बघितलं की सीमांत प्राप्ती ही नेहमी सुरुवातीला दोन्ही एकत्र असतात, पण नंतर सीमांत प्राप्ती सरासरी प्राप्तीपेक्षा कमी असते. इथं 8 असताना 6 आहे, 7 असताना 4 आहे, 6 असताना 2 आहे, 5 असताना 0 आहे, 4 असताना -2 आहे, 3 असताना -4 आहे. म्हणजे सीमांत प्राप्ती सरासरी प्राप्तीपेक्षा नेहमी कमी असते, आणि त्यामुळे काय होतं, त्यामुळे सीमांत प्राप्ती वक्र हा नेहमी सरासरी प्राप्ती वक्रापेक्षा खाली असतो आणि सरासरी प्राप्ती वक्र वर असतो. ओके, आज आपण एकूण प्राप्ती म्हणजे काय, ओके, सरासरी प्राप्ती म्हणजे काय आणि सीमांत प्राप्ती म्हणजे काय हे आपण आज समजावून घेतलं, आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारचे संबंध आहेत हे देखील आपण समजावून घेतलं. यामध्ये संबंधामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा सीमांत प्राप्ती वक्र आडव्या अक्षराला छेदतो, म्हणजे सीमांत प्राप्ती जेव्हा 0 होते तेव्हा एकूण प्राप्ती सर्वोच्च असते आणि तिथून एकूण प्राप्ती घसरायला लागते. ओके, हे रिलेशन आहे. ओके, सीमांत प्राप्तीच्या वेळेला 0 होते, म्हणजे सीमांत प्राप्ती वक्र ज्यावेळेला आडव्या अक्षराला छेदतो त्यावेळेला एकूण प्राप्ती वक्र सर्वोच्च असतो आणि मग तो हळूहळू खाली यायला लागतो. ओके, हा दोघांमधला संबंध आहे.